बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी पहाटे 2:30 वाजता त्याच्या घरात घुसून हल्ला झाला। आता या प्रकरणातील आरोपी 3 दिवसांनंतर हाती लागलाय। पोलिसांनी फिल्मी स्टाईलने जंग पछाडल्यानंतर ठाणे परिसरातून त्याला अटक करण्यात आली। हाच तो आरोपी आहे ज्याने सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला चढवला होता। नाव आहे मोहम्मद शहजाद। पोलिसांनी जंग पछाडल्यानंतर ठाणे परिसरामधून तो हाती लागलाय। वांद्रे न्यायालयाने त्याला 24 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सैफ अली खानच्या इमारतीमध्ये त्या रात्री कोणते मोबाईल फोन सक्रिय होते याचा तपास। हल्ल्याच्या रात्री सैफच्या इमारत परिसरामध्ये सक्रिय असलेल्या मोबाईलमधून आरोपीचा नंबर शोधला। पोलिसांना मोबाईल ठाण्याच्या दिशेने गेल्याचं आढळलं, मात्र त्यानंतर फोन बंद। आरोपीने काही सेकंदासाठी मोबाईल सुरू केला। लोकेशन ट्रेस। मोबाईल लोकेशन ठाण्यामधील हिरानंदानी इस्टेट असल्याचं समोर। 19 जानेवारीला मध्यरात्री पोलिसांकडून ठाण्यामधील कासार वडवलीमध्ये आरोपीचा शोध। ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट जवळील लेबर कॅम्पमध्ये पोलीस दाखल। पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपीने पळ काढला, कांदळवनात लपला। 19 जानेवारीला मध्यरात्री 2 वाजता पोलिसांकडून कांदळवनामध्ये शोध मोहीम। 19 जानेवारीला मध्यरात्री 3 वाजता कांदळवनामधून आरोपी जेरबंद। हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। अभी वो बांग्लादेशी है ओरिजिन ये नहीं है, वो अभी तक कंफर्म ये नहीं है। उनके पास कोई डॉक्यूमेंट्री एविडेंस नहीं है, कोई इंटरनेशनल इशू नहीं है और कोई अटेम्प्ट टू मर्डर नहीं है। और उनमें अभी फर्स्ट ऑफ ऑल मुझे एक क्वेश्चन आता है कि अगर सैफ अली खान कोई एक नॉर्मल आदमी तो नहीं है जो उनके घर पे कोई सिक्योरिटी नहीं होगा, अचानक कोई आदमी अचानक कैसे घुस गया। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी 1 महिन्यापूर्वी सैफ अली खानच्या घरात जाऊन आला होता। सैफच्या घरी काही दिवसांपूर्वी पार्टी झाली होती, त्यासाठी एका हाऊसकीपिंग एजन्सीला काम मिळालं होतं। याच एजन्सी मार्फत आरोपीने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता हा आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात शिरला होता हे स्पष्ट झालंय। हल्ल्यानंतर आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला। आरोपी वांद्रेहून लोकलने दादर मग वरळीला गेला। गुरुवारी हल्लेखोरानं वरळीमधील एका हॉटेलमध्ये नाश्ता केला। वरळीहून आरोपी पुन्हा दादरला आला, मग ठाण्यात गेला। हल्ला झाल्यानंतर त्याने फोन बंद ठेवला। सैफ अली खान वरती हल्ला केल्यानंतर आरोपी हा दादरवरून वरळीला आला। वरळीला आल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हेच ते कुल शेप कॅफे जो आहे, ह्या कॅफेमध्ये तो आला आणि त्याने नाश्ता केला। त्याच अनुषंगाने आज सकाळी पोलीस इथे आले आणि पोलिसांनी येथील 4 जणांना ताब्यात घेतलं। जो मुकादम होता त्याला सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्याची सुद्धा आता चौकशी सुरू आहे। त्याने त्या आरोपीला कामावर ठेवताना कोणती त्याच्याकडून कागदपत्र घेतली होती का, त्याची काय चौकशी केली होती का, या संदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी आज मात्र पोलिसांनी त्या 4 जणांना येथून ताब्यात घेतलाय। मोहम्मद शहजाद हा ठाण्यामधील ब्लाबर ऑल डे या हॉटेलमध्ये काम करत असल्याचं समोर आलंय। एका हाऊसकीपिंग एजन्सी मार्फत त्याला त्या हॉटेलमध्ये काम मिळालं। आरोपी मोहम्मद शहजादनं विजय दास, बिजॉय दास सह अनेक नावांचा वापर केल्याचं तपासामध्ये उघड झालंय। जैसा प्रोसीजर स्टैंडर्ड है वैसे काम किया। क्या नाम बताया था उसने यहाँ पर? विजय दास। विजय दास। विजय दास। विजय दास। उसके साथ कोई और काम करते थे क्या? अकेला काम करते उसका दोस्त था क्या? नहीं सर, उतना नहीं, जितना इन्फॉर्मेशन था वही है। मतलब कॉन्ट्रैक्टर को सब पता रहे, क्योंकि हम लोग थर्ड पार्टी से डील करते हैं। वो लिया, उसको हम लोग ने बोले कि हम लोग को स्टाफ चाहिए, हम लोग थर्ड पार्टी से कनेक्ट करते थे, वो स्टाफ लेके आके देता था। नहीं सर, थर्ड पार्टी का लुकआउट है सर। अच्छा, नहीं, जब आप किसी को रखते हो थर्ड पार्टी कॉन्ट्रैक्टर, हाँ, तो उन लोग को डॉक्यूमेंटेशन उन लोग अपना करके रखते सर। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असल्याचा संशय आहे। घटनेनंतर आरोपी बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता। त्यासाठी त्याने अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या अगोदरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। दरम्यान आरोपी मोहम्मद शहजादनं एकट्यानंच हा गुन्हा केला की इतर आणखी कोणी त्याच्यासोबत सहभागी आहे, अशा अनेक गोष्टींचा तपास घेणं बाकी आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। Thank you.